नमस्कार मंडळी. 17 मेपासून सुरू होत आहे पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास. हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात केलेले जप, दान आणि उपाय अनेक पटीने फळ देतात असे शास्त्रात सांगितले आहे. जर तुमच्या घरात सतत पैशाची अडचण येत असेल, कमाई असून सुद्धा पैसा टिकत नसेल किंवा कर्ज, चिंता किंवा आर्थिक समस्या वाढल्या असतील तर अधिक मासात हा छोटासा उपाय श्रद्धेने नक्की करून पहा. हा उपाय करण्यासाठी सकाळी स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा साधे कपडे परिधान करा. यानंतर देवघरात भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा स्वामी समर्थाच्या समोर तुपाचा दिवा लावा. आता एका तांब्याच्या किंवा साध्या ताटात थोडे अक्षता म्हणजेच तांदूळ ठेवा. त्यावर एक सुपारी ठेवा. ही सुपारी भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. यानंतर मन शांत करून हा मंत्र 11 वेळा म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र भगवान विष्णूचा अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो. अधिक मासात या मंत्राचा जप केल्याने घरातील नकारात्मकता कमी होऊन मनाला शांती मिळते असे मानले जाते. यानंतर आपल्या मनातील आर्थिक अडचणी देवासमोर प्रामाणिकपणे सांगा आणि अशी प्रार्थना करा, हे पुरुषोत्तम प्रभू, माझ्या घरातील दुःख, आर्थिक अडचणी आणि संकट दूर करा. घरात सुख, शांती आणि समाधान राहू द्या. त्यानंतर शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला केळी, तांदूळ, पिवळे वस्त्र किंवा गोड पदार्थ दान करा. मंडळी, अधिक मासात केलेले दान अत्यंत पुण्यदायी मानले जाते. कोणताही उपाय हा श्रद्धेने, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्नासोबत केल्यास त्याचे फळ नक्की मिळते. हा उपाय करून नक्की पहा. तर मंडळी, विशेषतः अधिक मासात केलेले दान पुण्यदायी मानले जाते, परंतु हे दान नेहमी आपल्या क्षमतेनुसार आणि मनापासून केले पाहिजे. लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा मेहनत, प्रामाणिक प्रयत्न आणि योग्य निर्णय याची जागा घेऊ शकत नाही, परंतु श्रद्धा, सकारात्मकता आणि देवावरील विश्वास आपल्याला कठीण काळात मानसिक आधार नक्की देतात. म्हणूनच या अधिक मासात नामस्मरण करा, सकारात्मक विचार ठेवा, गरजूंना मदत करा आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही अधिक मासात कोणता जप किंवा उपाय करत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच भक्तिमय आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.